फ्रेंड्स, तर मी आज बनवणार आहे खमंग व खुसखुशीत आळू वडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी आळूची पाने स्वच्छ धुवून निथळायला ठेवली आहेत। आता आपण याचं वाटण तयार करू। त्यासाठी मी 10-12 हिरव्या मिरच्या, लसूण, 1 चमचा जिरं व थोडीशी हळद टाकणार आहे। आता हे सर्व आपण वाटून घेऊ। आपलं हे वाटण आता तयार झालं आहे। आता आपण एका ताटामध्ये बेसन पीठ घेऊ। इथे मी 2 वाटे बेसन पीठ घेतलं आहे व यात चवीनुसार मीठ टाकलं आहे व त्यात थोडीशी हवरी टाकायची आहे। 2-3 चमचे हवरी आपण यात टाकणार आहोत। हवरी टाकल्यावरती यामध्ये आपण आता अर्धा लिंबू पिळणार आहे। तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ टाकला तरीही खूप छान चव येते। मी यात अर्धा लिंबू पिळला आहे। आता यात आपण आपला तयार केलेला मसाला टाकणार आहोत। मी हे आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। यात जसं लागेल तसंच पाणी टाकायचं आहे। हे जास्त पातळ करायचं नाही। हे आपला मसाला आता तयार झाला आहे। आता एका पळपोटावरती मी पान घेऊन त्या पानाला हे व्यवस्थित लावणार आहे। सगळीकडून पानाला हे बेसन पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एक पान ठेवायचं आहे। 5-6 पाने इथे मी घेणार आहे व त्यांना व्यवस्थित बेसन पीठ लावून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व पानांना बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। आता दोन्ही साइडनी याच्या किनारी मोडपून घ्यायचे आहे व त्यांनाही बेसन पीठ लावायचं आहे व खालच्या साइडनी फोल्ड करून एकदम पॅक असं याचा रोल करायचा आहे। रोल एकदम पॅक झाला पाहिजे। अशा पद्धतीने याचा रोल करून घ्यायचा आहे। एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवून 10 ते 15 मिनिटं ह्या वड्या वाफळून घेतल्या आहेत। आता यामध्ये सुरी घालून मी चेक करणार आहे ह्या शिजल्या की नाही। तर आपल्या ह्या वड्या आता शिजलेल्या आहेत। यांना आता आपण थंड करून घेणार आहोत। थंड झाल्यावरती ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। आता ह्या वड्या मी तळून घेणार आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून ह्या वड्या गोल सर्कल मध्ये कट करून व्यवस्थित तळून घेणार आहे। दोन्ही साइडनी व्यवस्थित अलटी पलटी करून ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। गोल्डन ब्राउन होईपर्यंत ह्या दोन्ही साइडनी तळून घ्यायच्या आहेत। आपल्या ह्या वड्या आता तळून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर खमंग व खुसखुशीत आपली ही आळू वडी आता तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा व माझा चॅनल सबस्क्राइब करा।